नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सो आजचा व्लॉग आपला मराठी आहे। सो इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते जर तुम्ही नवीन असाल तर। सो आजचा व्लॉगमध्ये मी तुम्हाला पालीचा खंडोबा दाखवणार आहे बिकॉज आम्ही चाललेलो आहोत पालीच्या खंडोबाला आणि तिथून माहीत नाही आम्ही पुढे कुठे जाणार आहोत, बट इट्स अ फॅमिली ट्रिप आणि आय एम सो एक्सायटेड टुडे कारण की खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र चाललेलो आहोत। आणि आज पदू नाही आहे माझ्यासोबत बिकॉज पदू बाहेर गेलेला आहे, तो त्याच्या ट्रिपवर गेलेला आहे। कोण आहे? बाळा काका। बाळा काका प्रसन्न काका। एक मिनिट हा, प्रसन्न काका बाळा काका। बाळा काका कार मध्ये बसला। आता बेबीला पण बसायचे ना? ओके। हाय प्रसन्न। हॅलो, गुड मॉर्निंग। हो आज तू ड्राईव्ह करणार आहेस का? अच्छा दादानी शहाण्या बंद कर। बाळा दरवाजा उघड। वा वा वा, प्रसन्न ड्राईव्ह करणार आहेस तू आज? मी नाही येणार मग सोबत। तर आता आम्ही निघालेलो आहोत फायनली, नाश्ता वगैरे सगळं करून। अथांग आणि अथांग मस्तपैकी बसला आहे। अथांग मोठा, बघू तुझे ग्लासेस अथांग। अथांगचे ग्लासेस बघू। मम्मी मम्मी सो नाव आता आम्ही चाललेलो आहोत कुठे? अथांग कुठे चाललो आपण? जय बाप्पाला। हॅलो, पाळणा कुठे? जय बाप्पाला चाललेलो आहोत आम्ही, पालीच्या खंडोबाला चाललो आहोत। सो दिस इज सेकंड टाइम, आम्ही दुसऱ्यांदा चाललेलो आहोत। आम्ही ऑलरेडी एकदा जाऊन आलो आणि त्यावेळेस मी ब्लॉग बनवला नाही म्हणून मी आता बनवत आहे। तो गाइस ट्रिप स्टार्ट होते ही मैं सो गई हूँ अभी। हमारे ट्रिप अभी स्टार्ट हुए 5-10 मिनट हो गए और मैं सो गई हूँ। मेरे को बहुत नींद आ रही है अभी, ये देख लीजिए। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पालीचा खंडोबा। सो इथून आज जायचंय। हाय वहिनी, पोहोचलेलो आहोत फायनली। ही माझी वहिनी आहे, ही माझी आई आहे। आई कोट जय मल्हार। चला। सो महाराष्ट्रात तसे 2 देवस्थान आहेत खंडोबाचे। जेजुरी मधला एक आहे आणि हा पालीचा खंडोबा जो साताऱ्यामध्ये आहे। सो मी आता साताऱ्यामधल्या खंडोबाच्या देवळात आलेलो आहोत। इथे आम्ही आता आमच्या चप्पल हा मेन दरवाजा आहे, इथून आपण आज जाऊया आता। श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल, सोन्याची जेजुरी। वाव। सो हा आहे पालीचा खंडोबा देवस्थान। जेजुरी सारखंच आहे पण जेजुरीचं पप्पा मोठे आहे थोडं, जेजुरीचं जास्त भव्य आहे। सो इथे आतमध्ये शूटिंग अलाव नाही आहे म्हणून तुम्हाला दाखवता नाही आलं, पण खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं। आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे भंडारा उधळलेला आहे।
सो स्पेशली जेव्हा नवीन लग्न होतं तेव्हा जोडप्यांना इथे आणतात आणि इथे येण्याचं कारण म्हणजे अथांगसाठी नवस मागितलेला, त्याच्यामुळे तो नवस पूर्ण करायला आम्ही इथे आलेलो अथांगला घेऊन. आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. जसं मी सांगितलं की जेजुरीचा पण खंडोबा आहे आणि हा पालचा साताऱ्याला खंडोबा आहे. पुण्यापासून जास्त लांब नाही आहे. सो तुम्ही इथे नक्की येऊ शकता. खूप सुंदर देवस्थान आहे आणि मन एकदम प्रसन्न होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आणि लकीली आम्हाला इथे गर्दी नाही लागली, अदरवाईज खूप गर्दी असते इथे. आणि इथे समोर तुम्ही तळी भरू शकता, जागरण गोंधळ करू शकता. आई कसं झालं दर्शन? मस्त झालं, छान झालं. छान झालं. सो पुणे कराड मार्गावर उमरजवरून काशीकडे साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे आणि या गावाच्या नावावरूनच पालीचा खंडोबा हे नाव या देवळाला पडले आहे. आणि पुण्यापासून हे 135 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे पोहोचण्यासाठी आपल्याला एक साधारण 2 तास लागतात. जर तुम्ही अर्ली मॉर्निंग निघाला तर तुम्ही 2 तासात पोहोचू शकता. अदरवाईज जर ट्रॅफिक वगैरे असेल तर एक अर्धा-पाऊण तास इकडे तिकडे होऊ शकतो. ये फोटो काढूया आपण. हा महाराष्ट्राचं पहिलं दैवत म्हणजेच खंडोबाचं देवस्थान. जसं मी सांगितलं की जेजुरीत पण आहे आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये पालमध्ये आहे, म्हणून याला पालीचा खंडोबा म्हणतात. आणि हे मंदिर 1 वर्षापूर्वीचं आहे. खूप जुनं मंदिर आहे. जानेवारी महिन्यामध्ये इथे खूप जास्त गर्दी असते. उभं राहायला सुद्धा जागा नसते, बिकॉज त्या महिन्यामध्ये जत्रा असते. त्यामुळे तुम्हाला स्पेशली जत्रा बघायला यायचं असेल तर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकता. बट नॉर्मली एवढी गर्दी नसते. जसं की आम्ही आत्ता आलेलो आहोत तो आहे फेब्रुवारी महिना आणि आता इथलं दर्शन झालेलं आहे आमचं. बघू शकता खूप सुंदर आहे आणि सगळीकडेच तुम्हाला भंडारा दिसणार आहे. आणि अथांग बघा आमचा, अथांग कसा खेळतोय. त्याला तर खूप आवडले. असं पकडायचं अथांग. हे बघ अथांग, हे घे तुझ्या हातात घे. हा घे बघ, असं पकडायचं. आणि उडवायचं. रेडी 1 2 3 स्टार्ट. जय ये कोट ये कोट. सो अशा प्रकारे आमचं छान दर्शन झालेलं आहे. आणि याच मंदिराच्या आवारामध्ये अजून 2 मंदिर आहेत. एक तर महादेवाचं मंदिर आहे, हे जे समोर तुम्ही बघताय, आणि एक ज्योतिर्लिंग मंदिर आहे. इथूनच आम्ही आता चाललेलो आहोत मॅप्रोमध्ये, जे इथून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खूप भूक लागली आता, सो आपण जाऊया आणि मॅप्रो एक्सप्लोअर करूया. आणि विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला. आम्ही आत्ता आलेलो आहोत मॅप्रो गार्डनला, वाईमध्ये, सातारच्या जवळच आहे. आता काय करणार आहे? आता स्ट्रॉबेरी. काय करणार माऊ? स्ट्रॉबेरी. आणि खूप मोठा आहे इथे बघा. यांनी राईड्स ठेवल्यात बैलगाडी मधल्या, फ्री मध्ये आहे. सो इथून ते एक राऊंड मारणार आणि तुम्हाला एंट्रीला घेऊन सोडणार ते. सो लेट्स गो. भूक लागली आहे प्रचंड, काहीतरी खाऊया. बसायचंय हंबा गाडीमध्ये. चढता येईल का? आता तुला हंबा गाडीमध्ये बसायचंय. चढता येईल का? आहेत का? लेट्स गो. चलो इन बैलगाडी. चालू केलं. बसा की. नको नको. चला की बहिणी. अहो चला. नको बाबा. आलो की आपण मोठ्या घोडागाडी. काय ते बैलगाडी. हा सांगते घ्या. हंबा गाडी मध्ये. बाय करा, बाय करा माऊ. त्या काकांसोबत बस पुढं. पुढे जा काकांसोबत जा. बसणार आहे ना? हा माऊ कसं बसलाय? लेट्स गो.
यांची नाव काय? सुंदर आणि निशान. काय? सुंदर आणि निशान. ओ सुंदर आणि निशान. 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 आता you like it? वहिनी बरं वाटतंय का जरा? नाही घेतला. वा चला अम्मावरती. पण दादांना थँक्यू. मज्जा आली खूप. सी सो दिस इज द मॅप्रो. सो हे महाबळेश्वरचं म्हणजे वाई मधलं खालचं मॅप्रो आहे. 60 ला लागतं ते. महाबळेश्वरला तुम्ही वरती गेल्यानंतर मेन मॅप्रो वेगळा आहे. लेट्स गो इन. ओ वा, एवढ्या उन्हातून आल्यानंतर आतमध्ये बसायला सोफे दिसल्यानंतर खूप छान वाटतंय. छान केलंय त्यांनी, मोठं केलंय. नमस्कार मॅम. नमस्कार. ओके सो वेलकम ड्रिंक पण सर्व करणारच आहे. व्हेरी नाईस यार. सी बरंच मोठं आहे. हा पाण्यासारखं दिसतंय पण हे काय कसला काय मला वर्जिन मोहितो सारखं आहे आणि छान आहे. म्हणजे आय थिंक नवीन केलं त्यांनी. फॅन बघा केवढा मोठा आहे. पप्पा फॅन दाखवा त्यांना. वाव, व्हॉट अ फॅन. फोटोग्राफी चालू आहे. ओके स्माईल. आता असं काय. सो इथे वरती इकडे वरती रेस्टॉरंट आहे यांचं आणि इथे शॉपिंगसाठी त्यांनी काय 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 गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि एक सिपर पण मिळतं तुम्हाला जे तुम्ही अनलिमिटेड रिफिल करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण आता वरती जाऊया रेस्टॉरंटला. रेस्टॉरंट पूर्ण खाली आहे. हे थोडं मला वाटतं अजून बेटर त्यांनी बनवायला पाहिजे होतं. काय माहिती कुठे त्याची ऑर्डर. कारण की खाली त्यांनी खूप छान केलं पण इथे वरती थोडं मोकळं वाटतं हे खूपच. सो इथे ऑर्डर द्यायची आहे. सो हे त्यांचं किचन आहे. पाण्याची बॉटल घेणे. सो हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे. सँडविच, पिझ्झा, डेझर्ट आणि सगळ्यात फेमस म्हणजे फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम जी आहे पण ती खूप जास्त असते. हो की नाही प्रसन्न? आणि एक एक खाऊ शकतो. एक एक नाही खाऊ शकत. तू एक एक खाऊ शकतो बाबा. काय आणले अथांगला? अथांग मी खाऊ आईस्क्रीम? दे ना प्लीज. मला दे 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 दे. इकडे सर. पण ते चालू आहे का? वाव. Ooh, you like it? आता आला आहे आता बाळा बॉटल काढती. वाव यम्मी 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 यम्मी. प्रत्येक गोष्टी असा करतोस. प्रत्येकाला जेवढे लागते तेवढे घेईन. स्पायसी डिलाइट पिझ्झा. कटा खायचं तर थोडं ऑरिगॅनो टाकूया आपण याच्यावर. आणू कुठे येते
तिकडे काय पाहिजे दीदी काजबक 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 अच्छा मला पण पिझ्झा खायचा आहे. हिअर कम्स आर व्हेजिटेबल चीज सँडविच. इथे एकाच प्रकारचं हे सँडविच मिळतं. सॉस मस्त टाकायचं. सो हे स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम नाही ना आपली आईस्क्रीम आहे. सो ऑलरेडी 3 लेअर आहे. खाली आईस्क्रीम आहे, मध्ये स्ट्रॉबेरी सरप अँड स्ट्रॉबेरीज आणि मध्ये फ्रेश क्रीम. सो लेट्स ट्राय. सो स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम खूपच ठीक आहे. याच्यापेक्षा बेटर थोडं असू शकतं. मला पर्सनली एवढं आवडत नाही. सो आता आमचा खाऊन झालेला आहे आणि प्रॉपर रिव्ह्यू नाही देणार बिकॉज मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे हेलिकॉप्टर राईडचा, तिथे मी पूर्ण मॅप्रोची टूर दिलेली आहे. बट दॅट वॉज इन लोणावळामधला मॅप्रो आहे ते. आणि इथलं फूड ठीक आहे, म्हणजे सँडविच आणि पिझ्झा, बेसिकली सँडविच पिझ्झा आणि जी स्ट्रॉबेरी क्रीम आहे त्याच्यासाठी खूप फेमस आहे. बट इथली थोडी क्वालिटी मला एवढी वाटली नाही आणि खूप वेळा खाऊन पण तुम्हाला नॉशा येतो. बट यू कॅन डेफिनेटली कम हिअर अँड ट्राय दिस. इट्स नाईस. आणि मेन म्हणजे क्लीन आहे, वॉशरूम आहे. सो लॉंग जर्नीला हे बेटर पडतं. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे सगळं शॉपिंगचं आहे. डेट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत. सो आपण ते बघूया. शरबत, इथले जॅम्स पण चांगले आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्स पण इथे मिळतील. आणि बाय 1 kg जॅम अँड गेट अनदर 1 kg फ्री. ओके, काय घेते आई? आई काय घेतेस? काय घेतेस? जेली चॉकलेट घेतीये. हा, जेली चॉकलेट घेतेस अथांगसाठी. आई चिंचेच्या फ्लेवरचं घेतलं का ग? येस. झालं फिरून नाही. इथे त्यांनी खूप जास्त प्लेन बनवलंय. म्हणजे कुठे खूप ऊन आहे. आता आमचं इथे झालेलं. नाव वी आर हेडिंग बॅक टू आवर हाऊस. घरी जायचं आहे बिकॉज माझे क्लासेस आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्की तुम्ही पालीच्या खंडोबाला जा, दर्शन घ्या. खूप सुंदर देवस्थान आहे. आणि तिकडे गेला तर मॅप्रोला पण नक्कीच या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत. आणि काही डाऊट्स असतील, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुम्हाला त्याने खूप प्रोत्साहन मिळेल अजून जास्त चांगले व्हिडिओज रेग्युलरली आणि कन्सिस्टंटली छान बनवायला. सो इथे मी हा व्हिडिओ स्टॉप करत आहे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय.